खूप खूप स्वागत आहे मॅम आजच्या आस्क द एक्सपर्ट या सेगमेंटमध्ये. मॅम, एक महत्त्वाचा प्रश्न, बऱ्याचदा कोणतेही स्किन प्रॉब्लेम झाले तर त्यावरती सोल्युशन लगेच मिळू शकतं किंवा तर डॉक्टरकडे जाणं योग्य ठरू शकतं, हे खूप लोक ऐकतात, वाचतात. पण सोरायसिस असा आजार आहे की तो नेमका कोणत्या ठिकाणी होतोय किंवा तर कोणत्या ठिकाणी ते होऊ शकतं हे प्रेक्षकांना माहीतच नसतं. तर त्याबद्दलची आम्हाला महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची आहे. काही लोकांना फक्त डॅन्ड्रफच होतो आणि ते त्याला समजतात की आपल्याला डॅन्ड्रफच होतो. पण जेव्हा खूप जास्त स्किनचा लेअर स्काल्पमधून निघायला लागतो, अगदी थिक पापुद्राप्रमाणे सफेद चंदेरी रंगाचं असे लेअर्स निघायला लागतात, आणि तेव्हा ते डॉक्टरकडे जातात आणि तेव्हा कळतं की हा स्काल्प सोरियासिस आहे. म्हणजे काही लोकांना फक्त स्काल्पवरतीच सोरियासिसचे पॅचेस असतात. बऱ्याचशा लोकांना असं होतं की फक्त जॉईंट्सवरतीच त्याचे पॅचेस असतात, जसं आपल्या गुडघ्यांवरती, एल्बोवरती असे सर्क्युलर शेपमध्ये पॅचेस दिसतात. थिक जाड त्वचेचा लेअर असतो आणि सिल्वरिश किंवा व्हाईटिश पावडर निघते त्याच्यामधून. तर हा जॉईंट्स पॅचेसवाला सोरियासिस झाला. काही लोकांना पूर्ण शरीरभर, जसं छातीवरती, पोटावरती, हातापायांवरती, ट्रंक्सवरती याचे पॅचेस दिसायला सुरुवात होते. आणि बऱ्याचशा लोकांना पूर्ण शरीरावरती काही नाही, पण फक्त पोटाच्या नखांमध्ये खूप जास्त वेदना चालू होतात, तिथे क्रॅक्स होतात, कट्स होतात आणि रक्तसुद्धा यायला सुरुवात होतं. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या आस्क द एक्सपर्टमध्ये वैद्य मयुरी सुर्वे यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही इतका छान वेळ दिला आणि इतकी महत्त्वाची माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल. नमस्कार नाशिककर. डॉक्टर मयुरी यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा आता नाशिककरांना देखील घेता येणार आहे. यासाठी डॉक्टर मयुरी यांची ओपीडी 17 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे. आपणास विनंती आहे, आपण सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर आपली नाव नोंदणी करून घ्यावी. धन्यवाद.